जय श्रीकृष्ण वॉरियर्स. आजचा आपला भाग 14 जबरदस्त बेसिक मॅथची सिरीज सुरू आहे. आजच्या भागापर्यंत जवळपास तुमचे 5 ते 6 मार्क्स फिक्स आहे. किती मार्क? एक मिनिट. बघा आता त्याच्यासाठी थोडंसं बेसिक अंकगणितीय श्रेणीमध्ये फरक सारखाच राहील. काय सारखा राहील? फरक. इथे किती येतील? मग इथे किती येतील सांगा? 14. का बरं? फरक कितीचा आहे? कितीचा आहे? 3चा. यालाच आपण अंकगणितीय श्रेणी म्हणतो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता हा शब्द मी परत परत लेक्चर मध्ये घेणार नाही. मी जेव्हा हा शब्द म्हणेल एपी, काय म्हणेल? एपी, तेव्हा तुम्ही समजून जायचं काय ते अंकगणितीय श्रेणी. कळालं? आता ह्या एपी मध्ये आहेत का नाही कसं कळणार तुम्हाला? 3-3चा फरक आहे, फरक सारखाच आहे. मग सांगा पटकन उत्तर. किती नंबरचं? 2 नंबर. का बरं? 4चा फरक आहे. पहिल्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? फरक सारखा नाही. जाऊ द्या, फरक सारखा नाही. तिसऱ्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? फरक सारखा नाही. 2 आणि 3 5 होतात, 5 आणि 4 9 होतात. फरक कसा पाहिजे आपल्याला? सारखा पाहिजे. ठीक आहे, हे सांगा पटकन. आता याच्यात काय आहे? उलट आहे. समजा 50 आहे, याच्यात 45 आहे. आता फरक उलटा आहे, मायनसचा आहे. कसा आहे? मायनस. काही घाबरायचं नाही, मायनस. मग इथं मायनस म्हणजे फरक आहे कमी होणारा. मायनस असं दाखवत नसतो आपण, पण फरक कसा आहे? कमी होणार आहे. म्हणजे कोणत्या येईल याच्यामध्ये? तुम्हाला काही गरज नाही ना, फरक प्लस असू द्या, फरक मायनस असू द्या, तुम्हाला फक्त काय शोधणे? सारखा आहे का नाही. कळालं? या श्रेणीतील सामान्य फरक किती? कितीचा फरक आहे? 7 आणि 5 12, 12 आणि 5 17. सिंपल. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? बघा, मी बेस तयार करून राहिलो तुमचा. काय तयार करून राहिलो? बेस. प्रत्येक प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. याच्यानंतर येणारे क्वेश्चन या बेसवर राहतील. असे प्रश्न पेपरला येत नसतात. समजलं? पेपरला कसे प्रश्न येतील ते सांगतो पुढे. सांगा. झाला अवघड प्रश्न? याच्यातला फरक काढायचा आहे. मग बघा, आता सांगतो तुम्हाला. आता ही अशी सिरीज आहे एपी. मग फरक काढण्यासाठी काय असतं ना, बघून घ्या. फरक काढण्यासाठी नेहमी दुसरी टर्म घ्यायची. कोणती टर्म घ्यायची? दुसरी. दुसऱ्या टर्म मधून पहिली टर्म वजा करा. मग आता अपूर्णांक शिकायचं बाकी आपलं. उद्यापासून आपला अपूर्णांक चालू होणार आहे. 2 गुणिला 2 4, 4 मधून 3 गेला 1, 1/2. फरक कितीचा आला? 1/2. समजलं? नेहमी तुम्हाला फरक शोधायचा असेल तर दुसरं टर्म घ्यावं लागेल. कितवं टर्म घ्यावं लागेल? दुसरं. पहिलं जर टर्म घेतलं तर फरक तुमचा साइन बदलून येईल. काय बदलून येईल? साइन. इथं जर -1/2 दिलं असतं ऑप्शन मध्ये तर तुमचं कन्फ्युजन झालं असतं. बरोबर आहे? तर फरक शोधण्यासाठी नेहमी दुसरी टर्म पाहिजे आपल्याला. कितवी? दुसरी. असं काही नाही दुसरी, तुम्ही याच्यातूनही काढू शकता, पण ही पण पुढचीच आहे. बघा कसं. 5/2 मधून 2 कमी करायचे आपल्याला. किती कमी करायचे? 2. 2 गुणिला 2 4. 5 वजा 4/2. कितीचा फरक आला रे? 1/2. म्हणजे याच्याहून तुम्हाला काय समजलं सांगा बरं? फरक काढण्यासाठी नेहमी कोणती टर्म घ्यायची? पुढची. पुढच्या मधून मागची वजा करा. कळालं? आता पुढील पद शोधा. सिंपल आहे. फरक बघा आणि सांगा. 11 आणि 7चा फरक आहे. 7चा फरक आहे. 7चा फरक आहे. 7चा फरक येईल. 32 आणि 7. काही प्रॉब्लेम? समजलं सगळ्यांना? चारच्या आधीच विचारला, थोडासा फिरून विचारला प्रश्न. आता एक्झाम लेवलचे प्रश्न सुरू झाले. आता बघा फरक कसा आहे बघा. -4 आहे हा, आणि इथं किती आहे? 1, आणि इथं किती आहे? 6. आता एवढं तर तुम्ही सांगू शकता ना, या दोघांमधला फरक कितीचा आहे? 5चा. फरक वाढला का कमी झाला? वाढला ना. कितीचा फरक आहे? 5चा. मग याच्या मागे जर 5 तुम्ही वापस आले तर 6 7 8 9 आणि किती येईल? 9 येईल. किती येईल? -9.
मग आता जर काढायचंच झालं तर कसं काढणार बघा, ही टर्म -4 आहे, बरोबर आहे. आता बघा तुम्हाला सांगतो एकदा दुसरं एक्झाम्पल घेऊन. बघा दुसरं एक्झाम्पल घेऊन सांगतो म्हणजे समजेल तुम्हाला. 3, 6, 9, 12 आणि 15 आहे. आता समजा तुम्हाला 12 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? 12. काय दिलेलं आहे? 12. तुम्हाला 9 काढायचंय. काय काढायचंय? 9. म्हणजे हे टर्म दिलेले आहे, तुम्हाला याच्या मागचं काढायचंय. तर तुम्ही काय करून राहिले? बघा 3 चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 3 चा. तर तो तुम्ही काय करून राहिले? वजा करून राहिले. काय करून राहिले? वजा. तर 12 मधून 3 गेले 9. बरोबर? हो का नाही? इथपर्यंत क्लिअर सर्वांना? म्हणजे काय समजलं तुम्हाला इथून? मागची संख्या काढायची असेल तर आपण फरक वजा करतो. काय वजा करतो? फरक. मग आता -4 आहे आपल्याकडे. किती आहे? -4. त्याच्यामधून फरक वजा करायचा आहे. फरक कितीचा आहे? 5 चा आहे. फरक कितीचा आहे? 5 चा. आता तुम्हाला माहिती आहे मायनस आणि प्लस काय होत असते शेवटी? मायनस होत असते. म्हणजे -4 आणि -5 उत्तर किती येणार? मायनस. म्हणजे काय बघा, मी तुम्हाला थोडंसं फॉर्म्युल्याच्या बाहेर येऊन गोष्टी रिकॉल करण्याचा प्रयत्न करत आहे. नाहीतर मग फॉर्म्युला कसा असतो ते पण सांगतो बघा. फॉर्म्युला कसा असतो? याला म्हणतो आपण T1. काय म्हणतो? T1. याला म्हणतो T2. याला म्हणतो T3. मग तसं याला जर T1 म्हटलं, काय म्हटलं? T1. तर त्याच्या मागची टर्म काढण्यासाठी तुम्हाला त्याच्यातून D मायनस करावा लागेल. काय मायनस करावं लागेल? D. फरकाला D म्हणतो आपण. काय म्हणतो? D. थोडीशी ओळख करून देतो. ओळखही असली पाहिजे आपल्याला. पण याच्याच इथं गरज नाहीये. T1 मायनस D वापरण्याची इथं गरज नाहीये. साधी साधी गोष्ट सांगू शकतो ना आपण. मागची गोष्ट काढायची आपल्याला तर फरक वजा करा. काय वजा करा? कळतं का नाही? काही अवघड आहे का? फक्त वजा करताना चिन्हावर लक्ष असू द्या. 12तून 3 वजा केले तर किती आले? 9 आले. चिन्हाचा काही विषय नव्हता. पण इथं -4 किती आहे? -4. -4 मधून फरक कमी करायचा आहे तुम्हाला. फरक कितीचा आहे? 5 चा आहे. मग फरक जर कमी केला तर उत्तर किती आलं? -4 मधून -5 म्हणजे उत्तर किती आलं? समजलं? काही विषय? नेक्स्ट. रिकाम्या जागेतील पद शोधा. 20 आणि 6 चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 6 चा. मग 8 आणि कितीचा फरक असला पाहिजे? 6 चा. 8 आणि 6 14. काही अवघड? हे सांगा. बेस बेस पक्का करणं चालू आहे, लक्षात घ्या. सांगा सांगा काय? किती? 45 मधून किती कमी केले म्हणजे 38 आले? 7. मग 38 मधून किती कमी केले म्हणजे? 38 मधून 7 कमी केले म्हणजे किती येतील? 31. समजलं? काय विषय असला तर सांगायचा. आता 2 पद. आता थोडासा अवघड आहे, थोडासा. बघा कसं सर आम्हाला समजून नाही राहिलं. बघा ज्यांना समजत नसेल त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी असे नंबर लिहून बघावं लागतील. 14 आणि 20. मग आता फरक बघा. 5 आणि 3 चा फरक कितीचा आहे? 5 आणि 8 चा फरक 3 चा. 8 आणि 6 चा फरक 8 आणि 14 चा फरक 6 चा. म्हणजे पहिला ऑप्शन येणार नाही. परत 5 घ्या, घेतले सर. 10 घ्या, घेतले सर. 15 घ्या आणि 20 घ्या. फरक बघा 5 चा. समजलं कसं काढायचं? म्हणजे काही 10 आणि 15. समजलं? नेक्स्ट. रिव्हर्स 3 गोष्टीचा फरक येते. इमॅजिन करा, ट्राय करा. तुमच्या माइंडला ऍक्टिव्हेट करा या गोष्टी बघ चांगल्या प्रकारे ओळखून घेण्यासाठी. सांगा काय येईल उत्तर? 42 आहे. किती आहे? 42. आणि इथं किती आहे? 22. आता बघा एक संख्या इथे आहे एक्स, इथं आहे दुसरी वाय, इथं तिसरी आहे झेड. किती आहे? झेड. आता बघा समजून घ्या. थोडस वेगळ्या लॉजिकनं सांगतो. गॅप किती आहे? 1. इथं गॅप किती आहे? 1. इथं गॅप किती आहे? 1. इथं गॅप किती आहे? 1. टोटल गॅप किती आहे रे? 4. आणि टोटल फरक किती आहे? 20. म्हणजे एका गॅपचा फरक कितीचा असला पाहिजे? 5. समजलं? टोटल गॅप किती आहे? 4. 4 गॅपचा फरक 20चा. सर 20 कुठून आलं? मला सांगा 20 कुठून आलं? 42 मधून 22 काढले. म्हणजे कितीचा फरक आहे? 20चा. आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन एपी मध्ये अंकगणित श्रेणीमध्ये एपी मध्ये फरक सारखाच असतो. मग 4 गॅपचा फरक 20 आहे. तर एका गॅपचा फरक किती आला? 5. मग 42 मधून जर 5 कमी केले तर उत्तर काय आलं?
37. किती आलं? 37. समजलं? एकेकावरती आता याचे 15वे पद शोधायचे आपल्याला. कितवे पद शोधायचे? 15वे. करा बरं ट्राय. माहिती आहे तुम्हाला. इकडे लक्ष द्या. फॉर्म्युल्यानं सांगायचं की लॉजिकनं सांगायचं? लॉजिक नंबर फॉर्म्युल्यानं नंतर सांगतो बघा. आता लॉजिक मध्ये इकडे बघा, पहिले तुम्हाला छोटस एक्झाम्पल देतो. समजा 3 आहे, 4 आहे, 5 आहे आणि 6 आहे. ते कितवं पद आहे रे? चौथं. कितवं पद आहे? चौथं. हे चौथं पद आहे. तर मला सांगा, पहिल्या पदापासून चौथ्या पदापर्यंत किती गॅप आहे? गॅप किती गॅप आहे? 3. पहिला गॅप इथं डोळे मोठे करा. हा पहिला गॅप, हा दुसरा गॅप, हा तिसरा गॅप. म्हणजे चौथं पद विचारलं तर गॅप किती असतील? 3. मग 15वं पद विचारलं तर गॅप किती असतील? किती असतील सांगा उत्तर. आवाज नाही आला. 14. किती असेल? 14. पण सर गॅप कितीचा आहे सर? 3चा गॅप आहे. 14 गुणिला 3 सर 42. पहिली संख्या 4 आहे सर. गॅप 42चा आहे. 4 आणि 42 किती होतात सर? 43. फॉर्म्युलाची गरज पडते का? नाही, तर फॉर्म्युला सर्वांच्या परिचयाचा आहे. सांगून देतो, कारण मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा जेव्हा तुम्हाला मॅथ शिकविल 10 पैकी 9 क्वेश्चन मध्ये विदाउट फॉर्म्युला वापरायचं शिकविल. फक्त एखाद्या क्वेश्चन मध्ये फॉर्म्युलाचा यूज करावा लागू शकतो, तर फॉर्म्युलाची ओळख पण पाहिजे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे फॉर्म्युला, कारण सर्वांनी 10वी चांगली दिलेली आहे. Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. सगळ्यांच्या परिचयाचा आहे का नाही? आहे. सगळ्यांनी बघितलेला आहे 10वीत. मग सर काय काय सर हे सांगा, सांगतो लगेच. Tn म्हणजे मराठीत सांगतो, शेवटचे. कोणते? शेवटचे पद. Tn म्हणजे कोणते पद? शेवटचे किंवा विचारलेले. ए म्हणजे पहिले. n म्हणजे काय? कितवे पद. कोणते? कितवे. आणि डी म्हणजे काय? फरक. बघा, तुम्हाला बोर्डाचा पेपर द्यायचा आहे का? हो का नाही? बोर्डाचा पेपर द्यायचा आहे का? नाही. मग लगे डी म्हणजे सामान्य फरक, असं काही लिहिण्याची गरज नाही. आपल्या माइंडला समजेल असं. टीएन. टीएन म्हणजे ती टर्म शोधायची आपल्याला. शेवटचे पद असतं त्याचा अर्थ. बरोबर, एवढं लक्षात राहतं. टीएन. टीएन हे शेवटचे पद दर्शवतात. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील टीएन शेवटचं पद कसं येईल सर? ते टीएन म्हणजे हे शेवटचं पद दर्शवण्याचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये डीप मध्ये जाऊ नका, फक्त एवढं लक्षात राहू द्या. पण हे समजलं तुम्हाला की 15 पद म्हणजे गॅप कितीचा आहे? 14चा. प्रत्येक गॅप कितीचा आहे? 3चा. 14 त्रिक 42. पहिल्या संख्येमध्ये 42% किती झालं? 46. तेच करतो आपण फक्त फॉर्म्युल्यात. शेवटचे पद माहिती का? शेवटचे पद म्हणजेच 15वे म्हणजे शेवटचं झालं का नाही? समजून घ्या. 15 म्हणजे त्या सिरीज मधलं कोणतं झालं? शेवटचं. तर टीएन. तर एन कितवं नंबरचं पद विचारलं तुम्हाला? 15. मग टी 15. ए म्हणजे पहिले पद किती रे? 4. n मायनस 1 टोटल पद किती आहे? 15 आहे. 15 मधून 1 मायनस करा. डी म्हणजे फरक किती आहे? इकडे सॉरी. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13. फरक कितीचा आहे? 3चा. मग 4, 15 आणि 1 14, 14 त्रिक 42, 42 आणि 4 46. तोच गोष्ट आपण लॉजिकली हँडल करतो. फॉर्म्युलाच म्हणजे काय असतं? लॉजिक. फक्त आपल्याला एवढ्या गोष्टी टाकण्याची गरज नाही. तरी हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, पाठ करा. Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. कोणी मराठी मीडियमचा असू द्या, कोणी कसंही असू द्या, ऑनलाईन मध्ये पण गोष्ट काय आहे, तुम्ही फॉर्म्युला इंग्लिश मध्येच लक्षात ठेवा, विसरणार नाही. Tn ए अधिक कंसात n मायनस 1 गुणिला डी याच्यापेक्षा Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी सिंपल फॉर्म्युला आहे. किती वेळेस रिपीट केला मी? तुमचा पाठ झाला असेल. समजलं? फॉर्म्युला कधी यूज करायचा? जेव्हा लॉजिक विसरले. पण लॉजिक विसरायचंच नाही. क्लिअर सगळं? आता पुढं 21वे पद शोधा. आता सरळ सरळ इकडे बघा, लक्ष द्या, फॉर्म्युला सोडून द्या. 21वं पद म्हणजे गॅप कितीचा आहे रे? 20चा गॅप आहे.
प्रत्येक गॅप कितीचा आहे? 9 आणि 7 16, 16 आणि 7 23. प्रत्येक गॅप कितीचा आहे? 7चा. 20 गुणिला 7 140. 140 मध्ये 9 टाका. काही वापरलं? Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी वापरलं का? सांगा तुम्ही आता. 12वे पद शोधायचंय. कितवं पद शोधायचंय? 12वं. 12वं पद शोधायचं म्हणजे गॅप कितीचा आहे रे? गॅप किती आहे? 11 गॅप आहे. 11 गॅप आहे आणि फरक कितीचा आहे? 4चा. 11 चूक 44. 44 मध्ये 25 टाका. 69. सर उत्तर नाही हो सर. कुठं चुकलं? मायनस. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचं लक्ष आहे. गॅप कमी होऊन राहिला. 25 वरून 21 आलं म्हणजे -4चा गॅप आहे. कितीचा गॅप आहे? -4चा. मग -4चा गॅप आहे तर 11 गुणिला 4 नाही करावं लागणार. काय करावं लागणार? 11 गुणिला -4 म्हणजे किती येणार ते? -44. आता 25 आहे आणि -44 आहे. मोठ्या संख्येतून छोटी संख्या आणि मोठ्या संख्येचं साइन. कळालं? किती उत्तर आलं? तुम्ही मला सांगा, सर्वांना गोष्टी क्लिअर होत आहे का? हळूहळू. ठीक आहे. फॉर्म्युलाची गरज पडते का? लॉजिकवर खेळा. लॉजिकवर. कशावर? लॉजिकवर. क्या है सर? ये है 1/2. ये है 2. बस. हा. 10वे पद शोधायचंय. कितवं पद शोधायचंय? 10वं. करा बरं एकदा. बघू द्या तुमचं. आता थोडासा प्रश्न अवघड केला की लगेच तुम्हाला असे भीती वाटायला सुरुवात होते. क्या नया है यह? काही नया नाही यह. इकडे पहा. फरक 2 मधून पर लॉजिकली मला सांगा. लॉजिकली काय सर? लॉजिक कुठून लॉजिक येतं? लॉजिक कसं येतं? विचार करण्याची क्षमता वाढवा. हा अर्धा आहे का नाही? 2 मधून अर्धा गेला किती उरला? 1.5. 1.5 किती उरलं? 1.5. बरोबर आहे. आता एकदा लॉजिकली सांगतो. 1.5 उरला. किती उरला? 1.5. कितवं पद विचारलं? 10वं. म्हणजे गॅप कितीचा आहे? 9चा. 9 45 म्हणजे सॉरी 15 गुणिला 9 100 पाडे. हा 125. 13.5. पहिली संख्या किती आहे? अर्धी आहे. 13.5 मध्ये अर्ध टाकलं म्हणजे 14 झाले. किती झाले? अरे 1/2 म्हणजे अर्ध का नाही? मग 13.5 मध्ये अर्ध टाकलं तर किती झाले? 14. ठीक आहे. एक गोष्ट. दुसरी प्रॉपर मेथड. आता काही जणांना तोंडी जमत नाही मला माहिती. मग सरांनी आत्ताच सांगितलं जर फरक काढायचा असेल तर कधीही पुढचं टर्म घ्यायची. कोणती टर्म घ्यायची? पुढची. मग 2 मधून 1/2 जर वजा केलं तर 2 गुणिला 2 4. 4 मधून 1 गेला 3/2. तर फरक किती झाला? केवढा झाला? जाऊ द्या. फरक किती झाला? 3/2. समजून घ्या. 3/2 फरक आला सर. बरोबर. 10वं पद शोधायचं म्हणजे 9 गॅप आहे सर. किती गॅप आहे? 9. हा गॅप भरून आपल्याला पहिलं पद त्याच्यात टाकणे. पहिलं पद काय आहे? 1/2. सरळ सरळ पहिली संख्या ऍड केल्याशिवाय 10वी संख्या काढू शकतो का आपण? नाही काढू शकत. 9 त्रिक 27. 27/2 अधिक 1/2 आणि सगळ्या जगाला माहिती बेस सारखा असेल तर डायरेक्ट बेरीज होते. 27 आणि 1 28. 28/2 14. जे सोपं वाटेल, जसं सोपं वाटेल तसं सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. कन्फ्युजिंग होतं का? नाही होत. फक्त विचार करा. मी तुम्हाला थोडासा विचार करायला लावतो की अशाही गोष्टी होऊ शकतात. काही प्रॉब्लेम? नेक्स्ट. पहिले पद 6, सामान्य फरक 4, एकूण पदे 25. तर एपीचे शेवटचे पद. सिंपल बघा. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. एकूण पदे किती रे? 25. गॅप कितीचा असेल? 24. प्रत्येक गॅप कितीचा आहे? 4. प्रत्येक गॅप कितीचा आहे? 4. याच्यात पहिलं पद टाकावं लागेल. हे झालं तुमचं उत्तर. काय आहे? 102. काय विचारलं सर? 25वं पद विचारलं. कोणतं पद विचारलं? 25वं. ठीक आहे. गरीबाची श्रीवल्ली इकडे बाय. 25वं पद विचारलं. कोणतं पद विचारलं? 25वं. तर गॅप कितीचा आहे? 24चा आहे. कितीचा आहे? 24चा.
प्रत्येक गॅप कितीचा आहे 4चा. 24 गुणिला 4 किती झालं 96. लक्ष द्या 96 मध्ये पहिला पद टाका 6 किती झाले 102. पदांची संख्या 14 आहे बरोबर. मग गॅप किती असला पाहिजे 13 गॅप. आणि प्रत्येक गॅप कितीचा आहे 6 नाही -6चा आहे. पहिलं पद किती आहे 80. मग सांगा 13 गुणिला 6 78 होतात. पण गुणाकारात एकच वजाचं चिन्ह असल्यामुळे गुणाकार वजा मध्ये येईल आणि तुमचं उत्तर येईल. बर इथपर्यंत काही डाऊट कोणाला सगळं व्यवस्थित समजून राहिलं ठीक आहे. चलो आता एकूण पदे किती आहेत लावा डोकं लावा. इकडे लक्ष द्या. आता विदाऊट फॉर्म्युला आपल्याला सोडवायचंय. मला सांगा शेवटचं पद किती आहे 99. मग 99 मधून जर 3 कमी केले तर किती झालं रे 96. किती झालं 96. समजून घ्या 99 मधून 3 कमी केले तर उत्तर किती झालं आपलं 96. म्हणजे 96 गॅप आहे. समजून घ्या माझी बोलण्याची पद्धत समजून घ्या एकदा. 3 पासून 99 पर्यंत 96चा गॅप आहे. कितीचा गॅप आहे 96. आणि प्रत्येक गॅप कितीचा आहे बघा बरं 4चा. प्रत्येक गॅप कितीचा आहे 4चा. शेवटचं पद काढण्यासाठी गॅपला मल्टिप्लाय करत होतो. इथं ऑलरेडी शेवटचं पद दिलेलं आहे म्हणून गॅप किती आहे ते शोधायचं आपल्याला. किती गॅप आहे टोटल 24. मग हे जर 24 गॅप आहे तर हे पद किती आहे 25. कसं हो सर 14 बघा पदांची संख्या 14 होती तर गॅप किती पकडले होते आपण 13. पदांची संख्या 25 होती तर गॅप किती पकडले आपण 24. समजले इथपर्यंत. मग जर गॅप 24 आहे तर पद किती असतील 25. कळालं का. काही कोणता फॉर्म्युला यूज करतो का आपण सिंपल समजलं. मग याचं उत्तर सांगा. पहिली संख्या 120. 120 मधून 30 वजा करा किती आलं 90. अरे बघा प्लस असू द्या मायनस असू द्या पदांची संख्या काढण्यासाठी सेम आहे कारण मायनस मधला फरकही सारखा असतो आणि प्लस मधलाही सारखा असतो. 90 आहे किती आहे 90. टोटल गॅप 90चा आहे आणि दोघांमध्ये गॅप कितीचा आहे 6चा. म्हणजे टोटल गॅप 15 गॅप्स आहे. किती गॅप्स आहे 15. 15 गॅप 16 संख्यात असतात. किती संख्यात असतात 16. एपी मध्ये 118वे कितवे पद आहे. प्रत्येक प्रश्न डिफरंट आहे. हा चला ट्राय करा. बघा मागचाच प्रश्न जसाच्या तसं फिरवलेला आहे तुम्हाला ठीक आहे. 10 16 22 28 आणि 118 ऑलरेडी दिलेलं आहे तर फक्त एवढं बघा किती गॅप आहे. 118 मधून 10 वजा करा कितीचा गॅप झाला 108. आता प्रत्येक गॅप बघा बरं कितीचा आहे 6चा. म्हणजे टोटल गॅप किती झाला हा 18चा गॅप आहे. म्हणजे हे पद किती वाचवायला पाहिजे 19वे पद असायला पाहिजे. किती वाचवायला पाहिजे 19वे. एकदा तुमच्या समाधानासाठी एकदा फक्त मेथड सांगतो. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. Tn म्हणजे शेवटचं पद सरांनी सांगितलं होतं किती आहे 118. a म्हणजे पहिलं पद किती आहे 10. n मायनस 1 हे माहिती नाही. डी म्हणजे फरक कितीचा आहे 6चा. 118 10 इकडे येऊ द्या. इकडे काय येईल n वजा 1 गुणिला 6. 118 मधून 10 गेले 108. इकडे काय येईल n वजा 1 गुणिला 6. 6 गुणाकार मध्ये इकडे आल्यावर काय होईल भागाकार. इकडे काय आलं मग n वजा 1. 108 भागिले 6 किती येतं 18. इकडे काय आहे n वजा 1. 1 इकडे आला 18 अधिक 1 बरोबर n. मग 19 बरोबर n. ये है आम जिंदगी सॉरी उलट झालं. जी जिंदगी असेल ती तुम्हाला जी आवडते ती ही प्रॉपर मेथड. हे सोपं आहे का कळालं. हे कशासाठी सांगता सर एखाद्या वेळेत चुकून जर तुम्हाला कळालंच नाही की कशातून काय मायनस करणं चालू आहे गॅप कसा आहे तर त्याच्यासाठी ही मेथड तुम्हाला कामात येईल. पण हे तुम्हाला कधी कळणार नाही तुम्ही प्रॅक्टिस जेव्हा करणार नाही तेव्हा. याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. समजलं सर्वांना. मग हे क्वेश्चन सांगा बरं एकदा पटकन. आता सेम प्रश्न आहे फक्त थोडीशी फिलिंग वेगळ्या टाकल्या त्यांनी. फिलिंग डिफरंट. कसं कितवं पद आहे
किंवा नाहीये हे विचारलं, आपली प्रोसिजर तीच. समजा याला शेवटचं पद समजू आपण. 97 मधून 4 कमी करा, 93. काय आहे 93. आणि 93 आता 93 जे आहे हा गॅप शोधायचा आपल्याला. प्रत्येक गॅप बघा कितीचा आहे, 7चा. मग 93 भागीला 7 करा बरं. कारण हा आपण टोटल गॅप काढतो. काय काढतो? टोटल गॅप. 93 भागीला जर 7 आपण केलं तर आपलं उत्तर पॉइंट मध्ये येते. कसं येते? पॉइंट मध्ये. आणि एपी मध्ये पॉइंट मध्ये कधीच उत्तर येणार नाही. याचा अर्थ 97 या सिरीजचा भाग नाहीये. काय आहे? नाहीये. जर सिरीजचा भाग असता तर उत्तर पॉइंट मध्ये आलं नसतं. चलो आगे बढ़ो. एका एपीचे 20वे पद 86 आहे आणि सामान्य फरक 4चा आहे. तर पहिले पद शोधा. उलट 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 20वे पद 86 आहे. किती 20वे पद किती आहे? 86. म्हणजे गॅप किती आहे? 19 गॅप आहे. किती गॅप आहे? 19. प्रत्येक गॅप कितीचा आहे? 4चा. 19 चूक 76. म्हणजे इथून इथपर्यंत 76 गॅप आहे. किती गॅप आहे? 76. कळालं का? पहिल्या पदापासून नाराज येतो कारण त्याला सोडून दिलं ना. पहिल्या पदापासून 86 पदापर्यंत किती गॅप आहे? 76. कसं काढला? 20वे पद म्हणजे टोटल गॅप किती आहे? 19. प्रत्येक गॅप कितीचा आहे? 4चा. 19 गुणिले 4 76. पहिल्या पदापासून इथपर्यंत 76चा गॅप आहे. तर पहिलं पद किती असलं पाहिजे? किती असलं पाहिजे? 10. कसं सर? 86 मधून 76 वजा करा. कळालं? हो का नाही सांगा? नक्की लॉक किया जाए. पुढचा प्रश्न 5 सेकंदात. हा इकडे बघा. 12वं पद 13 आहे. -13 आहे. किती आहे? -13. 12वं पद -13 आहे तर गॅप किती आहे? 11. 11 गॅप आहे. किती गॅप आहे? 11. प्रत्येक गॅप कितीचा आहे? 3. म्हणजे टोटल गॅप किती असले पाहिजे? टोटल गॅप किती आहे? -33. मग या पदामधून बघा इकडे एकदम फक्त मागचा क्वेश्चन रेफरन्स साठी घेतो. आपल्याला पहिलं पद काढायचं होतं तर शेवटच्या पदमधून गॅप मायनस केला का नाही आपण? तर उत्तर किती आलं? 10. मग इथं पण पहिलं पद काढायचंय तर शेवटचं पद किती आहे? -13. त्याच्यामधून गॅप मायनस करा. बघा समजून घ्या. शेवटचं पद आहे -13. त्याच्यामधून गॅप मायनस करायचा. पण ऑलरेडी गॅप पण कसा आहे? मायनस मध्येच आहे. मग -13 मायनस मायनस काय होईल? +33. तर गॅप किती झाला? 20 झाला. कारण मोठ्या संख्येतून छोटी संख्या मोठ्या संख्येचं साइन. कोणाकोणाचं आलेलं होतं? अरे वा. नेक्स्ट. एपी मध्ये 5वं पद 18 आहे आणि 13वं पद 50 आहे. आता बघा 5 ते 13 हे 6वं पद, 7वं पद, 8वं, 9, 10, 11, 12. जाऊ दे. दिसतं ना? आता गॅप मोजा. मी तुम्हाला फक्त तुमची इमॅजिनेशन पॉवर वाढण्यासाठी अशा गोष्टी सांगतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे काय कळालं तुम्हाला? जेव्हा 2 सिरीज दिलेल्या असतील, गॅप जेवढा गॅप आहे तेवढाच असेल. 5 आणि 13 मधला फरक कितीचा आहे? 8चा. म्हणजे टोटल गॅप किती आहे? 8. समजून घ्या. खूप सोपं आहे. 5वं पद 18 आहे. हे किती आहे? 50. समजून घ्या. 13वं पद 50 आहे. लक्ष द्या. सेकंदात उत्तर. 13वं पद किती आहे? 50. 5वं पद किती आहे? 18. या दोघांमधला गॅप किती आहे? 32. पण प्रत्येक गॅप किती आहे? 8. टोटल गॅप किती? टोटल गॅप किती आहे? 8. मग प्रत्येक गॅप कितीचा आहे? 4. कितीचा आहे? 4. आता याच्यात एक फरक येईल फक्त समजून घ्या. काय? इकडे लक्ष द्या. ही संख्या जर मोठी असली, इकडली कोणती? इकडली संख्या जर मोठी असली तर फरक मायनस मध्ये राहील. कसा राहील? मायनस मध्ये. कारण संख्या तुम्हाला दिसतच ना ते. 5वी संख्या 18 आहे का नाही? 13वी संख्या 50 आहे. म्हणजे वाढलेली संख्या काय झालेली आहे? वाढलेली. आता 5वी संख्या 50 असते आणि 13वी 18 असते तर तुम्हाला समजतं संख्या कशी झालेली आहे? कमी. म्हणजे फरक -4 चा आला असता. समजलं का? हो. पुढचा प्रश्न किती सेकंदात? 5 घंट्यात?
हा बघा इकडे लक्ष द्या. सरांनी आत्ताच सांगितलं गड्या, हे 41 आहे. किती आहे? 41. आणि हे किती आहे? 7. आता ही संख्या मोठी आहे आणि ही संख्या लहान आहे, कारण मायनस मध्ये. तर फरक कसा आला? मायनस आला, कारण संख्या लहान होत चालल्या. आता सरांनी काय सांगितलं होतं? 21 आणि 9 कमी करा. 21 आणि 9. अरे 21 मधून 9 गेले. 21 मधून 9 गेले. हा 12. किती आलं? 12. बरोबर, समजलं? आता काय काढतो आपण? 7 आणि 41 मधला टोटल फरक काढतो. कोणता फरक? टोटल. तर यांच्यामधला टोटल फरक किती येईल? टोटल फरक येईल 48चा. कितीचा फरक येईल? 48. कितीचा फरक आला? 48. आणि 12 गुणिले 4. कन्फ्युज नका होऊ. एकदा मागच्या प्रश्नावर येतो. 5वं पद किती होतं? 18. 13वं पद किती होतं? 50. मग या दोघांमधला एकूण गॅप काढला आपण. किती गॅप आहे? 32चा. पण असे गॅप्स किती आहे? 8 आहे. इथपर्यंत काही डाऊट? संख्या फक्त मायनस मध्ये आहे मित्रांनो. वॉरियर्स मित्र जाऊ द्या. आता 21 पासून 9 पर्यंत टोटल गॅप 12 आहे. किती आहे? 12. पण 7 आणि 41 मधला टोटल गॅप काढायचा आपल्याला. टोटल गॅप किती मग 7 आणि 41 मधला? तर बघा, एक फक्त रिझन सांगतो तुम्हाला. ही 0 आहे. काय आहे? 0. इकडे -41 इथं कुठेतरी. किती? -41. आणि इकडे इथं किती आहे? 7 आहे. बरोबर आहे. मग हे 41 भाग आणि हे 7 भाग टोटल किती आलं? 48. हे झालं एकदम जबरदस्त लॉजिक. सर डायरेक्ट सोडवायचं असेल तर या संख्येतून ही संख्या मायनस करा. मोठ्या संख्या म्हणजे त्या संख्येतून ती संख्या जर मायनस केली, -41 मधून -7 जर मायनस केले तर उत्तर किती आलं? -48. म्हणजे शेवटी गॅप कितीचा आहे? 48चाच आहे. पण संख्या लहान होत असल्यामुळे कसा आला तो? मायनस आला. म्हणजे उत्तर किती येईल? -4. मी समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. प्रत्येक गोष्ट समजून घ्या. नाही तर मग ते फॉर्म्युल्याने किती लंब जावं लागतं तुम्हाला माहिती आहे का नाही? आता फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज आहे का? हे प्रश्न लॉजिकलीच हँडल करा. सगळ्या ठिकाणी आपण काय बघून राहिलो? गॅप. काय बघून राहिलो? गॅप. थोडासा एक लेवल वरती. बस 2 प्रश्न घेऊया, बाकीचे नंतर घेऊ आपण. 15वे पद 66. किती आहे? 6. समजून घ्या. एकदम सिंपल करून सांगतो तुम्हाला. इकडे बघा. हे पहिलं पद कोणतं? पहिलं. बरोबर? ठीक आहे. हे 7वं पद. कितवं? 7वं. हे कितवं पद आहे? 15वं. 15वं पद किती आहे? 66. 7वं पद किती आहे? 34. 15 आणि 7 मध्ये गॅप कितीचा आहे? 8चा. हा गॅप कितीचा आहे? 66 आणि 34 मध्ये वजा करा त्याच्यामधून. 32. तर एक गॅप किती झाला? 4चा. समजून घ्या, एकदम सोपं आहे. एक गॅप किती झाला? 4चा. 7 पर्यंत गॅप किती असतील? 7 पर्यंत गॅप किती असतील? 7 पर्यंत गॅप किती असतील? 6. 6 चूक 24. टोटल गॅप किती असेल? 24. मग 34 मधून 24 वजा करा, पहिली संख्या भेटून जाईल. कळालं? म्हणजे एक लेवल अजून वरती विचारलं. म्हणजे काय? मला सांगा. एक संख्या दिलेली आहे, पहिली संख्या शोधा, असं काढलं का नाही आपण? हो का नाही? म्हणजे या प्रश्नामध्ये त्यांनी काय केले? 2 कन्सेप्ट काय केल्या? मिक्स केले. कळालं? म्हणजे काय काढलं सर आपण पहिले? सर आपण सगळ्यात पहिले गॅप काढला. कितीचा गॅप आहे तो? कुठे गेला? 4चा. मग तुम्हाला दुसरं पद विचारलं असतं तर गॅप कितीचा असता? 7 आणि 2 टोटल गॅप किती आहे? 5. इमॅजिन करा ना, प्रश्न कसाही फिरू शकतो. आपण लक्षात राहू द्या. तुम्हाला जर विचारलं असतं तिसरं पद सांगा, तर 7 आणि 3 कितीचा गॅप येऊन राहिला? 4चा. मग तिसरं पद कसं काढलं असतं? 4 गॅप पण 4चा आहे. 4 गुणिले 4 16. मग 34 मधून 16 कमी केले तर 18. असं कोणतंही पद विचारलं तरी काढता आलं पाहिजे. तुम्हाला 15वं पद दिलं, मी जर म्हटलं 7 आणि 15चा फरक असा असा आहे, 21वे पद शोधा. मग तुम्ही लगेच काय करायचं? 15 आणि 21चा फरक बघायचा. कितीचा आहे? 6चा. म्हणजे 15 आणि 21 मध्ये किती गॅप आहे टोटल? 6.
प्रत्येक गॅप कितीचा आहे? 4चा. 6 चौक 24. मग 15व्या संख्येत 24 टाका. 66 मध्ये 24 टाकले तर 90. 21वी संख्या किती आली? 90. कळालं का? प्रश्न कसाही फिरू द्या, आपल्याला उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. 53 प्रश्न होते. बरं, एक प्रश्न सोडवा, नंतर बोलू. जाऊ द्या, झालं. किती प्रश्न झाले लक्षात राहू द्या? 25. तर 25 प्रश्न आपण चांगल्या प्रकारे शिकले. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळे जे ऑनलाईन बघत आहे ते पण, जर तुम्ही इथपर्यंत आलेले, तुम्ही इथपर्यंत अभ्यास केलेला आहे 25 प्रश्नापर्यंत, तर हे प्रश्न आजच्या आज तुम्ही व्हिडिओमध्ये बघणं महत्वाचे आहे. ज्यांना समजलं नाही किंवा थोडं थोडं समजलं, आजच्या आज रिपीट करा कन्सेप्ट. ठीक आहे. आणि तुम्हाला आजच्या आजच क्वेश्चन येऊन जातील. सगळे क्वेश्चन रेडी आहे. ग्रुप चेक करायचे. ग्रुपवर नाही आले तर काय चेक करायचं? अँड्रॉइड ऍपवर सगळंच्या सगळं ताबडतोब येऊन जाईल. कळालं? ठीक आहे. 25च्या 25 प्रश्न घरी स्वतः सोडून बघा. कळालं का सगळ्यांना? ठीक आहे, चालेल. राधे राधे.